हॅलो नमस्कार मैत्रिणो, मी आहे कविता. माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये हा जो ब्लाऊज आहे, प्रिन्स कट ब्लाऊजची आपण कटिंग पाहत आहोत. तर इथे सगळे मापे मी तुम्हाला समजावत आहे. हा जो ब्लाऊज आहे 31 साईजचा ब्लाऊज आहे. तर ह्याची पूर्ण मी कटिंग आणि टिचिंग तुम्हाला दाखवणार आहे. उंची 14 आहे, उंची हाईट जास्त आहे यांची, त्यामुळं उंची वगैरे मी सगळे चेक करून बघत आहे आणि ब्लाऊज दिलेला आहे मापाला बरं का. ह्याच्या आधी जो व्हिडिओ आहे तुम्ही पाहिलेला आहे, तो मी अंगावरून माप घेऊन मी ब्लाऊज तुम्हाला दाखवलेला आहे. आणि हा जो आहे ह्याला ब्लाऊज दिलेला आहे. तर बघूया आपण आता इथे मी 15 इंच उंची घेतलेली आहे. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा असतो. आवाज कमी करावा. 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा घ्यायचा आहे. तर ह्या हिशोबाने आपल्याला कटिंग करायची आहे. तर इथे बघा, मी सगळ्याच्या आधी स्लीव कटिंग करते. आता स्लीव जी आहे, तुम्ही 2 पद्धत आहे. एक तर तुमच्याकडे पेपर पॅटर्न असेल तर तुम्ही ठेवू शकता, किंवा मग दुसरी जी पद्धत आहे ती मी तुम्हाला दाखवेल. कमेंट नक्की करा मला. तर इथे मी आता ब्लाऊजची उंची टाकत आहे बरं का. 14 इंच आपली तयार आहे. तर आपल्याला किती घ्यायचे? 15. आता इथे शोल्डर मी किती घेतलेला आहे? 5.5. तसंच मुंडासुद्धा मी 5.5 घेतलेला आहे. आणि खूप डीप नेक आहे. 5 इंच 5.25 इंच घेतलं तरी पण चालणार आहे. 5.25 इंच जरी घेतला तरी चालणार आहे शोल्डर. तर ह्या पद्धतीने आता मी मुंड्याला सेप दिलेला आहे. 5.5 इंच शोल्डर, 5.5 इंच मुंडा, ह्या पद्धतीने मी इथं घेतलेला आहे दोन्ही. तर आता इथं कंबराची 7.5 फिटिंग, पुढे आपल्याला 1 इंच मार्जिन ठेवायची आहे. त्याच्या पुढे आपल्याला मार्किंग ॲड करायची आहे. जे आपण ब्लाऊजच्या आतमध्ये कपडा शिल्लक असतो तो कपडा ठेवायचा आहे. आता इथं शोल्डर पट्टीसाठी 2.25 इंच घेतले. डीप नेक थोडा हवा आहे. 2 इंचाच्या पुढे जायचं नाही, कारण की शोल्डर गळतो मग. तर त्या हिशोबाने खालच्या साईडला तुम्ही किती पण खालच्या साईडला तुम्ही वाढून किती पण घेऊ शकता ह्या पद्धतीने. आता मी इथं 3.5 पावणे 4 घेतलेला आहे. 3.5 ठीक आहे. शिवून नंतर थोडंसं अजून फेलतो तो ब्लाऊज, त्यामुळं पण डिपने हवा आहे त्यांना त्या पद्धतीने. आता ही ड्रॉफ्टिंग झालेली आहे. तर टकसाठी मी 4 इंच वरती घेतलेला आहे. आणि जो गळा आहे, गळ्याची ड्रॉफ्टिंग करत आहे मी. तर जवळजवळ 10.5-11 इंच गळा आहे बघा. त्यासाठी त्याला नॉड जरुरी आहे. ते नॉडचं पण आपल्याला लावून घ्यायचं आहे, जेणेकरून शोल्डर उतरणार नाही, ह्याची काळजी घ्यायची आहे. तर आता फायनली झाले ड्रॉफ्टिंग. आता माझ्याकडं पेपर पॅटर्न आहे, त्यामुळं मी स्लीव पटकन ठेवली. आणि मोठी आहे स्लीव, लांब स्लीव आहे. तर कटिंग करून घेते मी. तर कमी वेळामध्ये तुम्ही अशा पद्धतीने, आता हा जो ब्लाऊज आहे हा शिमग्याला आला होता आणि खूप अर्जंट होता, त्यामुळं पटकन मी शिवून दिला. जाऊ दे म्हटलं, चला नेहमीचे कस्टमर आहेत म्हणून. तर पटकन अशी कटिंग केली आणि लवकर शिवलं मी. कटिंग आणि ते टिचिंग एकच दिवसामध्ये करून दिलेली आहे मी. साडी पण होती त्याच्यावरती, ती पण तयार करायची होती. तर यूट्यूब फॅमिली तुम्हा सर्वांना माहिती आहे, काही जास्त ब्लाऊज वगैरे मी काही शिवत नाही, कारण की कमरेला त्रास आहे म्हणून. दिवसातून शिवायला जर बसले तर 4 पण होऊ शकतात, पण मी शिवत नाही. एक ब्लाऊजच्या वरती मी शिवत नाही. 2 ब्लाऊज कधीतरी शिवते, 2 कधीतरी शिवते, एकच ब्लाऊज मी शिवते. कारण की इकडे ब्लाऊज शिवायचा आणि इकडे दवाखान्यात पैसे घालवायचे, त्याला काही अर्थ नाही आहे. त्यासाठी मी जास्त काही ब्लाऊज शिवत नाही. तर आता इथे बघा, थोडासा एक्स्ट्रा कपडा खालच्या साईडला अर्धा इंच राहिलेला आहे. आपल्याला 1 इंच हवा असतो पुढच्या साईडला, पण पुढच्या साईडला इथे थोडंच राहिलेला आहे, त्यामुळं काही एवढे हेल्दी नाही आहेत त्यामुळं ठीक आहे. चला, तसंच आपल्याला शोल्डर जो बॅकला घेतला आहे तसंच मी आता इथं आहे तसंच ड्रॉ करून घेतला होता, पण आता व्यवस्थित मापे टाकायचे आहेत. आता इथे मुंड्याचा आतला भाग, आतला जो शेप असतो तो देऊन घेतला. फक्त अर्धा इंच वाढवलेला आहे खालच्या साईडला, मी जास्त वाढवलेला नाही आहे. फ्रंटचं दाखवत आहे बरं का मैत्रिणी. इथे बॅकला किती मार्जिन केली आपण तेवढीच केलेली आहे बरं का शोल्डर पट्टी, आणि बाकीचा आपल्याला गळा घ्यायचा आहे. तर गळा 7 इंच घेतलेला आहे. मग आता इथे 7 इंच आणि खोली घेतलेली आहे 3.5 इंच, आणि गोलाई आपली देऊन घ्यायची नेहमीप्रमाणे पाहिजे होतं त्यांना. तर त्या पद्धतीने मी ते घेतलेलं आहे. अशा पद्धतीने बघा, आपला गळा तुम्ही असं पण चेक करू शकता.
जेवढा गळा आहे त्यांचा तेवढाच परफेक्ट इथं गळा आलेला आहे. तर आपल्याला मार्जिन पकडूनच आपल्याला हे करायचं असतं. तर आता आपण शोल्डरचे जे एक्स्ट्राचा भाग आहे ते सगळं कट करून घेऊया दोन्ही साईडला, आणि गळा पण मी कट करून घेते बघा. आणि हा परफेक्ट गळा झालेला आहे, आणि ब्लाऊज घालून सुद्धा पाहिलेला आहे त्यांनी. तर हुकलूकच्या साईडला सुद्धा थोडासा तुम्ही सोडू शकता कपडा दोन्ही साईडला. आता इथं शोल्डर आपला जो मुंडा असतो दोन्ही साईडला मी खून करत आहे. इकडं गळा आहे, इकडे शोल्डर आहे, ह्या पद्धतीने. आणि आता आपल्याला प्रिन्स कटचा शेप द्यायचा आहे. हुकलूकच्या साईडला 3.5 इंच घेतलेला आहे, वरती सरळ 5 इंच घेतलेला आहे. आणि आता बघा तिथून मी 3.5 इंच घेतलेला आहे. आणि आता इकडे 1.5 इंच, जास्त वाढवायचं नाही, मी 1.5च घेतलं आहे. हेल्दी असेल तर 2 इंच घेऊ शकता. आणि 2 इंच वरती गेलेली आहे. आणि वरून मुंड्यापासून शेप दिलेला आहे बघा. इथं सरळ थोडासा शेप दिलेला आहे, आणि शेप देऊन घ्यायचा. तुम्हाला जर सवय नसेल तर तुम्ही वरून खालपर्यंत शेप देऊ शकता, आणि अशा पद्धतीने घेऊ शकता बघा आता इथं. आणि हा परफेक्ट ब्लाऊज झालेला आहे बरं का मैत्रिणी. अशा पद्धतीने शेप द्यायचा आहे बघा. आता इथे आपल्याला कट करायचं आहे. आता इथे कटिंग करून घ्यायची. आता दोन्ही साईडला जो आपला थोडा थोडा कपडा आहे तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे. आता जर समज पॉप हवा असेल तर थोड्या थोड्या चुन्यात तुम्ही त्या साईडला देऊ शकता, पुढच्या साईडला. नाही द्यायचा तर नाही पण देऊ शकत, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपल्याला इथं कट करायचं बघा. इथं मी कटिंग केलेलं आहे, शेप व्यवस्थित दिलेला आहे. आणि हे एक्स्ट्रा कपडा कट करायचा. इथे आता खालीवर होऊ शकतो, कारण की इथला आपण कपडा काढला तो पण आपल्याला शेप देऊन घ्यायचा लगेचच. आता ही अस्तर मेन फॅब्रिक अस्तर झालेला आहे. मेन फॅब्रिकवरती पटकन करून घेते. मेन ह्याच्यावरची साडी आहे ती सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. खूप छान साडी आहे, तर ती सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. आता ह्याला एका साईडला अशी बॉर्डर आहे, त्यामुळं मग स्लीवसाठी बॉर्डर हवी आहे. जास्त काही राहत नाही आहे बॉर्डर, बघू शकता तुम्ही. हे बाईला पण थोडीशी जॉईंट केलेला आहे मी पण ह्या पद्धतीने. आता इथे मी पाहत आहे की ह्या जो पॅच वर्क आहे थोडासा तो असा येतो का म्हणून. आहे तर सेमच आहे तो, पण थोडासा गोळा झालेला आहे. आणि कॉटनचा आहे कपडा तो, म्हणजे साडीचा. अशी छान आहे साडी ती. साईडला बघा ठेवलेली आहे मी गडी घालून, तर बघत आहे बसते का म्हणून. तर नाहीच बसत आहे ते कपडा, आणि थोडासा असं जुळल्यासारखं आहे, त्यामुळं मग मी इथे ॲडजस्ट करत आहे ते कपड्याला. मग आहे तसंच मी परत ठेवते, कारण की हाच ह्याच्यामध्ये बरोबर बसेल. समोरचा भाग आणि बॅकचा भाग दोन्ही पण बसतील ह्याच्यामध्ये. आणि ते अशा पद्धतीने थोडंसं ह्याला इस्त्री करू शकत होते मी, पण इस्त्री खराब आहे माझी त्याच्यामुळे. आणि इस्त्रीसारखा पण कपडा नाही येतो, खराब होऊ शकतो, चिटकू शकतो इस्त्रीला. एवढा पातळ आहे बरं का. आता मी अशा पद्धतीने ठेवून घेतलेला आहे. आणि फ्रंटचं पार्ट पण ठेवला असा व्यवस्थित, आणि बॅक पार्ट पण आता मी ठेवून घेणार आहे हे कट झाल्यावरती. आता तुम्ही पिनअप करून कटिंग करू शकता, पण मी काही पिनअप केलेलं नाही आहे बघा. इथे कट करून झालेला आहे, आणि ही स्लीव झालेली आहे. आता राहिलेला आहे समोरचा भाग, तो सुद्धा मी इथे ठेवून पटकन कट करते. कटोरीचा भाग या साईडला ठेवून घेतलेला आहे. ॲडजस्ट करून आधीच ठेवून घ्यायचा तुम्ही. पण ह्यांचं कसं आहे, ह्याचं ब्लाऊज पीस किती पण छोटा असला तरी ह्यांचं होतं, कारण की मुलगी आहे ना ती, तिचा होतो ब्लाऊज. लेडीजचं ब्लाऊजला प्रॉब्लेम येतात, कपडा पुरत नाही. आता हा जो थोडासा उरलेला आहे तो सुद्धा गेला असता लेडीजला, कारण की हाईटच्या हिशोबाने, साईजच्या हिशोबाने, ह्या हिशोबाने. तर चॅनलवर तुम्ही नवीन असाल मैत्रिणींनो, तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, आणि चॅनलला जॉईन करून घ्या. बेल आयकन प्रेस करा, जेणेकरून व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील तुमच्याकडे.
आणि लाईव्हसुद्धा असते आपली, तर लाईव्हला पण सर्वांनी भेट द्या, ओळख द्या आणि सर्वांनी लाईव्हला सुद्धा या मैत्रिणींनो. खूप खूप धन्यवाद व्हिडिओ बघितल्याबद्दल. चला भेटूया याच्या पुढे. आता टीचिंगचा व्हिडिओ टाकणार आहे, नक्की